नमस्कार मंडळी. आज पूर्ण फॅमिलीने सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत केला आहे. कुठे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आधी तर मस्त चहा नाश्ता करून घेतला आणि सर्वजण बाहेर पडलो. जेवणाची वाट पाहत बसलं तर म्हटलं खूप लेट होईल. लास्ट टाईम ऑटोने गेलेलो, त्यामुळे यावेळी डिसाईड केलं तर गाड्यांनी जायचं, कारण वातावरण खूप छान आहे, छान एन्जॉय करता येतं. तर आम्ही आलो आहे ग्रामदेवतेचं दर्शन करायला. आधी तर डायरेक्ट मंदिरामध्ये आलो, गावामध्ये न जाता, कारण नंतर मग खूप वेळ जातो. प्रिशू मामाच्या मांडीवर जाऊन बसली, कारण तो तिच्यासोबत फोटो काढतोय. आम्ही दर्शन करून घेतलं सर्वांनी आणि त्यानंतर निघालो गावात जायला. ग्रामदेवतेचं दर्शन करायला ना वर्षातून एकदा यायलाच पाहिजे. आमचा हा आजोबांनंतरचा दुसरा चक्कर. प्रिशू इथे छान एन्जॉय करत होती. पायामध्ये तिला शूज घालून दिलेले आहे, नाहीतर ती तशीच भटकते म्हणून. आजोबांचं घर बघितल्यानंतर ना त्यांची आठवण जरा जास्तच येते. इथे आलो, त्यानंतर लोकांसोबत छान गप्पा वगैरे झाला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मध्ये थांबलो नाश्ता करायला, कारण जसं सांगितलं की सकाळी फक्त नाश्ता करून आलेलो आणि आता दुपार झालेली आहे. सर्वांना प्रचंड भूक लागली. घरी आल्यानंतर या महाराणीचा आईच्या साडीसोबत खेळायचं चाललंय, कारण आईला थोडं यायला वेळ होता. नंतर हा सुंदर असा केक मागवला, कारण आत्या भाचीच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे. हो, श्रेयाचा आणि आत्याच्या बड्डेचं इथे सेलिब्रेशन करायचं चाललेलं आहे. सर्वांनी त्या दोघींना ओवाळून घेतलं. फॅमिलीला असं हसताना बघितलं ना की खरंच मन अतिशय जास्त प्रसन्न होतं. सर्वांची इथे हसी मजा करता करता सेलिब्रेशन करायचं चाललेलं आहे. श्रेयाने छान तयारी केली, कारण तिचा आहे 25वा वाढदिवस आणि ती खूप जास्त एक्सायटेड होती. प्रिशू सर्वांच्या मांडीवर जाऊन बसणारच, कारण तिचं तर मध्ये काम असतंच. तिला केक अजिबातच आवडत नाही, ती केक मुळीच खात नाही, पण मला केक मात्र प्रचंड आवडतो. सर्वांच्या हिस्साचा केक मी एकटीच खाते. आत्याची सुद्धा इथे खूप जास्त मस्ती करायची चाललेली आहे, कारण सर्व आम्ही हसी मजा करतच एन्जॉय करत होतो. त्यामुळे मी फारसं काही शूट केलं नाही. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. पण त्यामध्ये सुद्धा एवढं जास्त शूट नाही केलं, कारण सर्व परिवार सोबत असला ना की एन्जॉयमेंटला जरा जास्त महत्त्व असतं. बघताय तुम्ही सर्वजण किती मोकळेपणाने हसतात आहे. हसी मजाक झाली, त्यानंतर आम्ही कचोरीची पार्टी केली, कारण बाकी पार्टी पुढे करणार आहोत. दिवसाचा शेवट हा असाच झाला. चला, या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. बाय.